नमस्कार. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. संगीत ती समाधी भाग 5. लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे. स्वर कोठून काढावेत व कसे काढावेत याचे एक विज्ञान आहे. त्यानुसार स्वर काढल्यास त्यातूनच विधायक संगीत उत्पन्न होत असते. स्वरांच्या थैथै विलासातून फार फार तर वैचित्र्यपूर्ण रंजकता उत्पन्न होईल, पण विधायक संगीताचा प्राण त्यातून निघून जाईल. रंजकता संस्कारांवर अवलंबून असते. भारतीय संगीत संस्कारवश व्यक्तींना पाश्चात्य व तत्सम संगीत आवडत नाही, तर पाश्चात्य सम संगीताचा संस्कार असलेल्या मनांना भारतीय संगीतातील पीळ सहन होत नाही. म्हणून रंजकता सर्वसाधारण गुण नसून ती ऐकणाऱ्याच्या पूर्व संस्कारांवर अवलंबून असते हे आपण पाहतो. म्हणजे आजच्या संगीतातील विधायकतेचा प्राण तर केव्हाच लोप पावला, पण त्यातील रंजकताही व्यक्तिगणिक संस्कार स्वभावानुरूप राहणार. शिवाय कालांतराने ती रंजकताही विभिन्न असणार. ओढवच का? ओढव का? राग एखादा असतो ओढव का? त्याच्याबद्दल पंचोनेभ्यः स्वरेभ्यश्च तस्याद्रागस्य संभवः. भारतीय संगीताचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. स्वरमेल अर्थात थाट कितीही स्वरांचा असू शकेल, पण त्यातून उत्पन्न होणारा राग मात्र कमीत कमी 5 स्वरांचा म्हणजे ओढव असला पाहिजे असा एक दंडक आहे. असं का? उत्तर वाटतं तेवढं सोपं नाही. 5 स्वरांच्या रागाला ओढवच का म्हणायचं याचं उत्तर देणं कदाचित सोपं जाईल. पंचमहाभूतातील मूल तत्व आकाश तत्व आहे. आकाश म्हटल्याबरोबर त्यात चमकणारे तारे व नक्षत्रे आपल्या मनःचक्षु समोर येतात. उडवहा म्हणजे नक्षत्र. म्हणून कल्पनेला ताण देऊन बादरायण संबंधाने 5 स्वरांच्या राग रागिण्यांना ज्यात उडू आहेत असा ओढव असे म्हटले आहे. पण रागात स्वर 5च का असावेत? त्यापेक्षा कमी स्वरांचा राग का असू नये हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पंचमहातत्वातील मूल तत्व आकाश खरे, पण आकाशात काही 5च नक्षत्रे नाहीत. शिवाय आकाश तत्वाचा व ओढवाचा संबंध काय? एका आकाश तत्वाचा संबंध आहे की पंचमहाभूतातील पंचतत्वांचा भारतीय संगीताशी संबंध आहे? शेवटचा प्रश्न मात्र आपल्याला भारतीय संगीताच्या घटनेवर व मूलगामित्वावर प्रकाश पाडायला लावतो. भारतीय संगीतात 3 आणि 4 स्वरांचे राग बरेच आहेत. त्यापैकी आज सर्वश्रुत असलेले मालश्री व भवानी. भवानीचे स्वर बघा, सारे मध हे 4च स्वर आहेत आणि मालश्रीचे सागप हे 3च स्वर आहेत. पण 3 व 4 स्वरांचा रागच होऊ शकत नाही या दंडकामुळे भवानीला अधेमध्ये पंचमाचा आभास देऊन व मालश्रीला निषाद मध्यमाचा आधार देऊन त्या 4 स्वरांच्या रागांना बळेच ओढवाच्या दावणीत गोवले आहे. उदाहरणार्थ भवानी राग सारे मध 4च आहेत स्वर. सा सारे मध साध मरे सा असा 4 स्वरांचा. पण आपला दंडक आहे की 4 स्वरांचा राग होऊ शकत नाही, म्हणून याला मग पंचमाचा कण दिला किंवा आधार दिला. म्हणजे कसं? सारे मध साध मरे सा असा त्याला 5 स्वरांचा केला आणि ओढव राग त्याला केला. तसंच मालश्री राग मूलतः फक्त 3 स्वरांचा आहे. सा ग प सा प ग सा. पण पुन्हा तो दंडक की 5 स्वरांशिवाय राग होऊ शकत नाही आणि म्हणून मालश्रीमध्ये सागप यांना तीव्र मध्यम आणि निषाद 2 स्वर घेऊन 5 स्वरांचा केला. सागप सा असा जरी आरोह पकडला तरी सा नी प म ग सा सा ग प सा नी प म ग सा
असं त्याला 5 स्वरांचा केलेला आहे, कारण राग कमीत कमी 5 स्वरांचा असावा हा दंडक आहे. हे दोन्ही राग वेलावली स्वरमेलातील आहेत, हेही विशेष होय. पाश्चिमात्य संगीतात पूर्ण स्वरांचे राग बरेच कमी असून 5, 4 व 3 स्वरांचे राग बरेच असतात. कमी स्वरांच्या रागात उत्तेजकता बरीच असते, पण संगीत संपल्यावर मानवी चित्तावर त्याचा चिरस्थायी परिणाम काहीच शिल्लक राहत नाही. रागांच्या विधायक स्वरूपाचा विचार केल्यास असले 5 स्वरांपेक्षा कमी स्वर असलेले राग भारतीय संगीताच्या मूल घटनेनुसार विधायक राहू शकत नाहीत. मालश्री व भवानी या रागांच्या अवशेषावरून एका काळात भारतीय संगीतातही असल्या 3-4 स्वरांच्या रागांचा भरणा असावा असे दिसते. पण भारतीय संगीताचे आधारशास्त्र जे योगशास्त्र, त्या सांख्य योगशास्त्राचे अनुभवांना धरून असले 3 व 4 स्वरांचे राग लोप पावले असावे किंवा त्यांनाच ओढव केले असावे. भारतीय व अभारतीय संगीतातील हा सर्वात महत्वाचा व मूलगामी भेद आहे. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. हरि को सदा, जो भजे हरि को सदा, सोही परम पद पाएगा, सोही परम पद पाएगा, सोही परम पद पाएगा.